उपराजधानी नागपुरातील कळमना वस्ती परिसरात रेशन वितरणावरून सुरू झालेला वाद आता हिंसाचारात बदलला आहे। रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरुद्ध सोशल मीडियावर आवाज उठवणे एका तरुणाला महागत पडले असून रागाच्या भरात दुकानदाराने तरुणासह त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कळमना वस्तीतील प्रतिभा लॉनच्या बाजूला असलेल्या एका रेशन दुकानात धान्याच्या वितरणावरून वाद झाला होता। पीडित तरुणाने दुकानदाराच्या तक्रारीचा एक व्हिडिओ बनवून तो इंस्टाग्रामवर शेअर केला होता। आपला गैरप्रकार चव्हाट्यावर आल्याचे पाहून संतापलेल्या दुकानदाराने संबंधित तरुणाला गाठून त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी मोठ्या भावाला वाचवण्यासाठी छोटा भाऊ मध्यस्थी करायला आला असता दुकानदाराने त्यालाही गंभीररित्या जखमी केले। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पीडित कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे। तर गाईज हा कंट्रोलवाला त्यानं त्या कंट्रोलवाल्याची व्हिडिओ बनवून टाकली। माल वगैरे बरोबर वाटून नाही राहिला। इथं सगळे लाईनीत लागलेले आहे। तर हा इथं माझ्या लहान भावाला मारला, डोकं वगैरे फोडले आता। कंट्रोलवाला लोकांना कंट्रोल वाटून नाही राहिला। सकाळपासून येऊन उभे राहून राहिले सगळे सकाळपासून येऊन उभे आहे। हा आणि इथं सगळ्यांना घरी वापस पाठवतो। झालं कंट्रोल बरोबर वाटप नाही करत। माझ्या भावाचे तोडलं फोडलं आता त्यांनी, लागला माझ्या भावाला। आता याच्यावर कारवाई झाली तर ठीक, नाही तर मग आम्ही आपल्या हिशोबाने कारवाई करू याची वाली। हा ठीक आहे, बोल काय बोलताय, बोल करतो मी। ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ। आम्ही चुटिया नाही आहो की सकाळपासून येऊन 6 वाजतापासून येऊन नंबर लावतो ना, 20 लोकांना टोकन देऊन बाकीच्यांना वापस पाठवते। आणि यांची व्हिडिओ टाकली तर हे पण दाखवते आम्हाला। आम्ही जातो आता पोलीस स्टेशन मध्ये, दाखवतो यांना, पाहतो आता तिथे काय होते काय नाही। त्यांना पण अगर आमच्या सोबत कारवाई नाही केली बरोबर तर नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।